नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर ऑप्शन क्रमांक 4 3,07,713 चौरस किलोमीटर। तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून हे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे। तर कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर ते 1646 मीटर। किती? 1646 मीटर इतकी उंची आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर जालना हे जे शहर आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका। कोणत्या? जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावर ते वसलेले आहे। प्रश्न क्रमांक चौथा, पेच राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पेच राष्ट्रीय उद्यानाला ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, फर्दापूरची लेणी म्हणजेच कोणत्या लेणीचे दुसरे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अजिंठा। तर अजिंठा ही जी लेणी आहे तर ती फर्दापूर गावाजवळ असल्याने तिला फर्दापूरची लेणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्राला ऑप्शन क्रमांक 3 720। किती? आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, रेडी हे बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग। तर रेडी हे जे बंदर आहे तर ते लोह खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध असून ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8, सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वताला दुसऱ्या नावाने पश्चिम घाट, दुसरे नाव काय आहे तर ते पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी। तर गोदावरी ही महाराष्ट्रातली आणि दक्षिण भारतातली सर्वात मोठी नदी आहे। तर गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते। काय म्हटले जाते? दक्षिण गंगा। दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे या शहरास ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाते? तर कोकण ही जी रेल्वे आहे तर ती महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 3 किती? महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातून जाते। तर ते 5 कोणते जिल्हे आहेत पाहूया। तर पहिला आहे रायगड, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे सिंधुदुर्ग, चौथा आहे ठाणे आणि 5वा आहे पालघर। या 5 जिल्ह्यातून कोकण रेल्वे जाते। प्रश्न क्रमांक 12, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे, जे की एक उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 13, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर हा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14, भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम। तर भारताच्या पश्चिम दिशेला आपलं महाराष्ट्र हे राज्य स्थित आहे। पुढील प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, जे की विदर्भातील अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट परिसरात चिखलदरा हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे।
पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरास ओळखले जाते. पुढील प्रश्न, कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 मासेमारी आहे. कोणता आहे? मासेमारी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे कोणत्या विभागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, विदर्भ. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ या विभागामध्ये आहे. पुढील प्रश्न, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे यांचे छपाई केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, नाशिक. तर चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे यांचे छपाई केंद्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक वने कोणत्या विभागात आहेत? तर महाराष्ट्रात सर्वाधिक वने हे पहा, ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या विभागात आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, कोल्हापूर. तर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर हे जे अभयारण्य आहे तर ते महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? तर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मान्सूनच्या 4 महिन्यात किती टक्के पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 80%. तर मान्सूनच्या 4 महिन्यामध्ये वर्षभरातील पर्जन्यापैकी पहा 80% किती? 80% पाऊस हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पडतो. पुढील प्रश्न, कोरकू ही अनुसूचित जमात कोठे आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मेळघाट. तर पहा, कोरकू ही जी अनुसूचित जमात आहे तर ती प्रामुख्याने मेळघाट या ठिकाणी आढळते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण हे ऑप्शन क्रमांक 3 आंबोली आहे. कोणतं ठिकाण आहे? आंबोली. पुढील प्रश्न, पशुधनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर पशुधनामध्ये महाराष्ट्राचा पहा देशामध्ये ऑप्शन क्रमांक 1 सातवा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, अस्तंबा हे शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नंदुरबार. तर अस्तंबा हे पहा सातपुडा पर्वतरांगेतील महत्त्वाचे शिखर महाराष्ट्रातील नंदुरबार या भागात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भंडारदरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर भंडारदरा हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा. काय आहे? प्रवरा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर भंडारदरा हे जे धरण आहे तर ते अहिल्यानगर कोणत्या? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, जांभी मृदा. तर कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जास्त पाऊस असल्याने तेथे जांभी मृदा आढळते. पुढील प्रश्न पहा, विदर्भात मुख्यत्वे कोणत्या नदीचे खोरे आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 वर्धा आणि वैनगंगा. तर विदर्भामध्ये मुख्यत्वे वैनगंगा आणि वर्धा या नदीचे खोरे आढळतात. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पूर्व विदर्भ. महाराष्ट्रातील पहा पूर्व विदर्भ हा जो प्रदेश आहे तर तो तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, माळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर माळशेज हा जो घाट आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगर आणि कल्याण. काय आहे? अहिल्यानगर आणि कल्याण या 2 शहरांना जोडतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? ते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? तर ती नागपूर हे शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
महाराष्ट्र पठाराने राज्याचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 90%. तर पहा, महाराष्ट्र पठाराने राज्याचा एकूण 90% भाग हा व्यापलेला आहे. पुढील प्रश्न, कोयना हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, सातारा. कोयना हे जे धरण आहे तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. तर कोयना या धरणाला पहा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अष्टविनायकापैकी 5 स्थाने हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, पुणे. तर अष्टविनायकापैकी पहा 5 स्थाने पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोदावरी नदीचा उगमस्थान कोठे आहे? तर गोदावरी नदीचे उगमस्थान पहा, ऑप्शन क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर, जे की हे पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, रायगड. कोणत्या? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोकण उत्तरेस डहाणूपर्यंत तर दक्षिणेस कुठपर्यंत आहे? तर कोकण उत्तरेस डहाणूपर्यंत तर दक्षिणेस पहा, ऑप्शन क्रमांक 4 तेहरेखोल खाडीपर्यंत. दक्षिणेस तेहरेखोल खाडीपर्यंत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस सर्वाधिक पडतो? तर महाराष्ट्रात पहा, ऑप्शन क्रमांक 1 प्रतिरोध. कशा प्रकारचा? प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा सर्वाधिक पडतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा आहे. कोणती नदी आहे? वैनगंगा ही नदी. पुढचा प्रश्न, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ताडोबा हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तर ते पहा, ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला पहा, ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर म्हणून. काय? नाथसागर म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर तांब्याचे सर्वाधिक साठे हे पहा, ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 3 तापी ही नदी आहे. कोणती? तापी ही नदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, पुणे. तर लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोठे आहे? तर ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा, ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर. कुठे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे, जे की हे वाघासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मुंबई. तर महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे मुंबई हे बंदर आहे. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 3 36. किती? 36 जिल्हे आहेत.